क्वालिटीचा गरम घोडा बैल बाहेरच्या बाजूने 66 ला काय जाती बैल दोन आहे. मला वाटतं दाखवून पूर्ण झालेली असेल. शेतकऱ्याशी बोली 80,000 आपल्या वासाळी प्रदर्शनामध्ये एक मोठ्या मापाची उमरी खिल्लार अशी बैलजोड आहे. तर आपण बैलजोड सगळ्या बाजूने पाहूयात. मोठ्या मापाची दोन बैल नक्कीच शेतकरी आहे आपल्या सोबत. नमस्कार दादा. नमस्कार. काय आणलास? हे देऊन तांबडी उमरी जोडे. तांबडी उमरी जोडे. काय जाते? 4 राहते. 4 दात. काय कामाला झालं? सगळं चालू आहे. सगळ्या कामाला बैलगाडीला नांगराला वखराला सगळं चालू आहे. काय किंमत सांगितली त्यांची? 1,11,000. 1,11,000. आणि काही मागणी झाली का अजून? झाली ना. कितीपर्यंत मागणी? 80-82 पर्यंत. काय अपेक्षा आपली आहे 8 लाखाची. चालेल. व्यवहार बसले काही कमी असतं होतील ना. चालेल. आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. गाव मानी गोदर, नाव तानाजी कदम, नंबर 76 11 74 88. चला तर मित्रांनो नंबर दिलेला आहे. उमरी खिल्लार मधली ही बैलजोड आहे. टांग्याला चालू आहे, शेती कामाला चालू आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल सगळ्याची बोली आहे. तुम्हाला नक्कीच दादाचा नंबर दिलाय, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैल खरेदी करू शकता. हे आपलंच आहे का? हे आपलेच आहेत. त्याची काय सांगितली? याची 45,000 रुपये. काय जाते तो? ते 2 दाते. 2 दाते. 2 दात वासरू आहे. त्याची 45,000 सांगितली. एकदम चांगलं वासरू आहे. तेव्हा पण पाहिजे असेल कोणाला दादांना कॉन्टॅक्ट करा. सर्व त्यांची गावं नाही, सर्व चालू असेल तुम्हाला भेटून जातील. शेरबीची पाहिजे असतील, बैल कामाचे पाहिजे असतील, सगळे मिळून जातील. चाल दादा, धन्यवाद. ओके. वासाळी प्रदर्शनामध्ये एक टॉप क्वालिटीचा मोठ्या मापाचा बैल आहे. एकदम गरम वस्तू आहे. शेतकऱ्याशी बोलूयात आपण. काय बैलाची ख्याती आहे. नमस्कार दादा. नमस्कार. कुठला बैल आहे? तळोग गोटी. काय जाती बैल? 6 दाते. एकच आणला होता का? हो. काय कामाला चालू आहे? गाडीला नागराला सगळ्या कामाला चालू. किती वर्ष झालं आपल्याकडे? घरच्या गाईचं आहे. म्हणजे चांगलाच बैल आहे मित्रांनो. शेती कामाला वापरलेल्या, टांग्याला वापरलेले त्यांनी. तर काय किंमत सांगितली बैलाची? किंमत सांगायला आहे त्याची 55,000. 55,000. आतापर्यंत काही मागणी झाली ना. किती पर्यंत मागणी? 40 पासून 45. तर आपली काय अपेक्षा? आहे 50. व्यवहारात बसले कमी जास्त? व्यवहारात बसले तर होऊन जाईल. जर तुम्हाला मोठ्या मापाचा बैल पाहिजे असेल तर दादा तुमचा नंबर काय? मोबाईल नंबर 77 75 75 75 83 83 69. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर मोठ्या मापाचा शेती कामासाठी बैल पाहिजे असेल तर नक्कीच बैल पाहू शकता तुम्ही. चांगल्या क्वालिटीचा मोठ्या मापाचा बैल आहे. तुम्हाला योग्य किमतीमध्ये भेटून जाईल. दादांना तुम्ही फोन केला तर नक्कीच तुम्हाला भेटून जाईल. चला दादा, धन्यवाद. वासाळी प्रदेशामध्ये अजून एक शर्यतीचा बैल आहे इथं आपल्याला. चांगल्या मापाचा काळा वासरू आहे. बैलाचे मालक पण आहेत. कुठले जागा आपण? पांगुळगाव. काय आणलं आज बाजारात? एकच बैल आहे का? एकच आहे. काय कामाचं आहे? काय शर्यतीचं आहे का? शर्यतीचं टांगाला. कोणत्या साईडला बोलतो? आतून टांग्याला त्यांनी हाकलेला बैल आहे. तुम्ही बैल पाहू शकता. एकदम गरम वस्तू आहे. पांगुळगाव आपला नाशिक मधला बैल आहे. चांगल्या क्वालिटीचा बैल आहे. काय दादी बैल दादा? आता दात पाडला. आदत. तर काय किंमत सांगितली याची? त्याचे सांगले 41,000. 41,000. कधीपासून आपल्याकडे बोलतो बैल? आता वर्ष झालं. तर मागणी झाली का आतापर्यंत बैलाची? काही झाली मागणी. कितीपर्यंत मागितला? 35 पर्यंत. 35 पर्यंत मागतात. आपली काय अपेक्षा? आपली आहे 38. तर चला मित्रांनो, व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार आहे. दादाने किंमत सांग. दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. रवींद्र सुंदर चव्हाण. 92 70 57 57 38 54. जर मित्रांनो तुम्ही टांगा शौकीन असाल, घोडा बैल मध्ये अति बाजूस पळणार हा बैल आहे, नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा. योग्य किमतीमध्ये तुम्हाला बैल भेटून जाईल. चला दादा, धन्यवाद.
डांगी मोठ्या बैलजोडीचा इथे व्यवहार झालेला आहे. बाबांची बैलजोडी होती दादाने गेले. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? समाधान गजानन राठोड. नाव काय आपलं? समाधान गजानन राठोड. राठोड. कुठून आले आपण? आपण आले संभाजीनगरवरून. संभाजीनगरवरून. हा, ही बैलजोडी खरेदी केली आपण. हा बैलजोडी खरेदी केली. काय जाती बैल आहे ते? बैल 6-7 जाती. शेतकऱ्यांनी काय सांगितलं कामाला चालू? शेतकऱ्यांनी गाडी वखराची सगळी गॅरंटी. गॅरंटी दिली. कुठले बाबा आपण? टाकेत. सर्व तीर्थ टाकेत येथील बाबांची बैल आहेत. काय किंमत सांगितली बाबाने? बाबांनी म्हणजे 1 लाख, पण बाबांनी व्यवहार करून 90,000 बैल. 90,000 बैल घेतले. संभाजीनगरवरून व्यापारी आपल्या वासळी प्रदर्शनामध्ये आलेले. आवडली का आपल्याला बैलजोडी? बैल आवडले. बाबाची बी व्यवहार एकदम व्यवहार पण व्यवस्थित झालेला आहे. चला दादा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव समाधान राठोड. मोबाईल नंबर 93 22 68 53 90. चला चांगल्या पद्धतीने दादांनी व्यवहार केलाय. बैलजोडी आपली चालली संभाजीनगर. चाल दादा धन्यवाद. धन्यवाद. आपल्या वासाळी प्रदर्शनामध्ये मोठ्या मापाची डांगी बैलजोडी आहे इथे. शेती कामासाठी आपल्याला बैलजोडी पाहिजे असेल तर बैलजोडी खूप चांगली दिसते. चला आपण शेतकऱ्याशी पण विचारूयात की बैलजोडीची काय किंमत आहे आजच्या या प्रदर्शनामध्ये. काय शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे. तर नमस्कार दादा. हा, कुठून आले आपण? मोखाड्यावरून आले. काय दाती बैल आहेत? साधाच आहे. हा, सहा दाती दोन्ही पण. काय कामाला चालू आहेत? नांगर पण आहेत, बैलगाडी पण. नांगर बैलगाडी सर्व कामाला चालू अशी शेतकऱ्याची बैलजोडी आहे. तर कधीपासून आपल्याकडे? याच झालं 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. 4 वर्ष त्यांनी वापरलेली. चांगल्या कामाची गॅरंटी आहे बैलांची. तर दादा आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना. जितेंद्र वेले. जितेंद्र. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 74 74 99 74 02 02 35 35 72. तर दादांचा नंबर आहे. तुम्हाला जर शेती कामासाठी बैलजोडी पाहिजे असेल तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बैलजोडी भेटून जाईल. चाल दादा धन्यवाद. हा, या वासळी प्रदर्शनामध्ये अजून एक आपल्या शर्यतीचा बैल आलेला आहे. चांगल्या क्वालिटीचा गरम घोडा बैल मध्ये पळणारा बैल आहे. चला आपण गाडा मालकासोबत बोलणार आहोत. बरोबर का? हा, नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आले आपण? आवाटे वार्डाची वाडी. आवडे तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. काय एकच बैल आपल्याकडे? एकच. काय घोडा बैल क्षेत्रातला? वडा बैल क्षेत्राचा. कोणत्या साईडने पळतो? बाहेरच्या बाजूने. बाहेरच्या बाजूने पळणारा बैल आहे. जर तुम्ही बैलगाडा प्रेमी असाल, घोडा बैल आणि बैलगाडा दोन्ही क्षेत्रामध्ये पळणारा हा बैल आहे. जातीवंत वळू एकदम तुम्ही पाहू शकता. गरम अशी वस्तू आहे. काय नाव दादा बैलाचं? मथुर नाव आहे बैलाचं. काय जाती बैल आता? 6 जाती झालेला आहे बैल. तर काय किंमत सांगितली दादा बैलाची? त्याची सांगितली 80,000 रुपये. 80,000 रुपये. आतापर्यंत काही मागणी झाली? 55 पर्यंत. 55 पर्यंत मागणी होती. तर 55 पर्यंत मागणी होती. व्यवहारात बसल्यावर काही कमी जास्त होईल. दादा तुमचा मोबाईल नंबर काय आहे? 78 87 78 87 33 72 76. 33 72 76. तर तुम्हाला जर शर्यतीचा बैल बघत असाल, तुम्हाला शर्यतीचा बैल पाहिजे असेल तर बाहेर बाजून पळणारा बैल आहे. हो, चांगल्या गुलालात असणारा बैल आहे. तुम्ही नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बैल योग्य किमतीमध्ये भेटून जाईल. चला दादा धन्यवाद. या बैलांचा जोडीचा व्हिडिओ घेतला होता आपण. त्याची बैल जोडी 66,000 तिचा व्यवहार झालेला आहे. तर व्यापाऱ्यांनी घेतलेली. दात पाहणी चालू आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. काय किमतीला जोडी घेतली? 66. 66 ला. काय जाती बैल? 2 दात. 2 दात. हा 66,000 ला या बैलजोडीचा व्यवहार झालेला आहे. हा, आपल्यासोबत शेतकरी पण. बोला बाबा. बाकी तुमचे नाव सांगा. मधुकर सकाराम मुंडे. तुमचं नाव? जगन साळुराम देशमुख.
धनाशी दिंडरी तालुका. आवडली का बैल? बैल आवडली. कितीमध्ये व्यवहार झाला? 66. किती सांगितले काकाने? त्यांनी काय सांगितलं 90 आणि 80. शेती कामाने एकदम आपली घरातली बैल आहेत. हा चला धन्यवाद. धन्यवाद. वासळी प्रदर्शनामध्ये मोठ्या मापाची खिल्लार बैलजोड आहे. मला वाटतं दाखल पूर्ण झालेली असेल. शेतकऱ्याशी बोलूया. सर्व बाजूने बैल आपण बघून घेऊ अगोदर. एकदम चांगल्या मापाची शेतकऱ्याकडची बैलजोड चांगलं राहते. चांगली मोठ्या मापाची बैलजोड आहे. जरा शेतकऱ्यासोबत आपण बोलूया. नमस्कार बाबा. काय गाव आपलं? दोंडबार. काय जाते बैल? साहेब कधीपासून आपल्याकडे होते? आता 3-4 वर्ष. काय कामाला चालू? गाडी आऊत नांगर वखर सगळ्या कामाला चालू आहे? हो सगळ्या कामाला चालू. तर काय किंमत सांगितली यांची? त्यांची किंमत सांगितली 80,000. 80,000 रुपये. बाजारात काही मागणी झाली का यांची? होती काही 60-65. आपली काय अपेक्षा? आपली आहे बघू आता कमी जास्त होईल यावर. बैल इकडे तिकडे. दोंडबार या गावची बैलजोडी आहे. सर्व शेती कामाला चालू बैल. जर तुम्हाला जर पाहिजे असेल बाबा तुमचा मोबाईल नंबर आहे? 9657 46 61 असा बाबांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर शेती कामाला बैलजोडी पाहिजे असेल, बैलगाडी असेल तर चांगल्या पद्धतीने 6 जाती अशी बैलजोडी आहे. नक्कीच बाबाला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये बैलजोडी भेटून जाईल. इथे आता सध्या प्रदर्शनामध्ये एका बैलजोडीचा व्यवहार झालेला आहे. तिकडे बैल गेलेले यांनी बैलजोडीचा व्यवहार केलेला आहे. अशी ही 2 बैल आहेत. या बैलजोडीचा व्यवहार झालाय. ही गावठी बैल होती. बैल दात झालेली आहेत. कुठल्या गावची दादा? $52,000 या जोडीचा व्यवहार झालेला आहे. वेगवेगळ्या गावचे बैल होते. चला तुम्ही सांगा बैलाचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर सध्या आपलं प्रदर्शन फिरून झालं होतं आणि आपण आलो चहा प्यायला. कुठं आलो तर आपला माऊली अप्पम, आपल्या मित्राचा जो अप्पमचं स्टॉल आहे. चहा आणि चायनीज इथं भेटतं. विक्रम दुटे असं आपल्या या मित्राचं नाव आहे. त्याचं इथं अप्पमचं दुकान आहे मित्रांनो. भवानी मंदिराच्या समोरच या बघा इकडे मागतो बनवतो माऊली अप्पम. माऊली चायनीज कॉर्नर सुद्धा त्यांचाच आहे. तर खूप चांगला असा चहा इथं भेटतो बघा. आणि सगळं आपल्याला इथं चायनीज भेटेल, सगळं भेटेल. चला हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया माऊली अप्पमची. बाबा कसं काय चहा इथला? एक नंबरचे आहे ना बघा. चहाच्या क्वालिटीनुसार बाबांची प्रतिक्रिया तरी पण एकदम क्वालिटीची आहे. तुम्ही ग्राहकांची प्रतिक्रिया पाहू शकता. हॉटेलचे मालक एकदम चांगली क्वालिटी. नक्की तुम्ही भेट द्या.